हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमचं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही महाभारतांतो एकचक्रापुरांतो कुंतीनं वरलेले चेडवान राबून असताना एक दिसू भीमसेनन ती मात घरा असाची ब्राह्मण कुटुंबाचे घरकडे तांनी राबिले घराचे अनेक बदीन म्हळ्यार एक ब्राह्मणाला घरा तांनी राबला त्या ब्राह्मणू तागेल घरकडे रोडचे एक पडता. कसं खातीर रडता पळया म्हूण सांगून कुंती थंय वता. तेदना तो तागेले बायले लागीं सांगचे विशय पुराय आयकता. ताजीना ते बायलेल्याक तो रडतरस बायलय रडतरस चेडूय रडतरसच. तो सांगता विंगड कडेन वचा म्हूण कितले पण सांगले रे तूं सोणी न्हय गे आजी राक्षसाल तोंडा पडचें योग येयला आमकां. आसो कसो करचें जाता हांवें आतां वचून राक्षस म्हाका खावो हांव वता म्हळ्यार रे बायल सांगता तूं न्ही हांव न्हय वचचें इत्याक म्हूण म्हळ्यार रे पळय. तेदन तो सांगता ना 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 तूं म्हाका वचूं बरी दोस्ती बरी सहधर्मचारिणी जावन आस मात्र न्हय ही दौहित्राक दिवची तसली म्हळ्यार रे म्हगेल धुवेल पुताक दौहित्र म्हणचें म्हाका दौहित्र दिव न्हू म्हगेल पित्रांक तृप्ती कोरका तसल चेल्ली ही. ताजे नंतर आमगेल कुलाकची दिव्या समान जावन आसूची एकलो पूत आनी हांकां पळय राक्षसा बल दिवची पशी हांवें वचची लायक म्हणटना तेदन ती सांगता तुमी चमकल म्हूण गेला रे अनाथ जाता म्हगेल रक्षण करचें की हांव ह्या दोन चेडवाल रक्षण करचें. बायले लगत्ती कसो जाल्याक म्हळ्यार संतान पावच्याक हांव तुका दोनी संतान दिवन गेला. हांव आतां राक्षसाले आहार जाल्यार रे तूं तांच्यान कोण पोशिता. हांव म्हगेले चारित्र्य राखून घेवची की संतानां राखची की कसो म्हूण म्हाका कळना वय बे तशें जावन हांव वता म्हूण ती सांगतरस कडेन धूव सांगता आना एक न्हय एक दीस तूं म्हाका भायर दिवन वर्डिक कोरका वय बे हांव तुमकां सोड विंगड कडेन वच्चें. जन्मा येयले उल सोड वच्चेची एक चेले चेडवाल धर्म मात्र न्हय म्हणटाची चेले चेडू जल्लेले घराकय दिल्लेल घराकय 21 मातीतय तिगेल निमती संताननी जावन 21 मातीतय तांकां सदगती मेळटा म्हणस वय बे आनीक कसो म्हळ्यार कन्यादान केल्या रे बाप सुख ब्रह्मलोक थंय मेळटा म्हूण म्हणटाची जेवो जाल्यार रे हांव मेल्ली म्हूण गेल रे तुमकां कसले कश्ट ना ना तूं म्हगेल भावाच्यान दुखून पळयत तशें पळय ती सांगतरस. तेद भितर ते चेल्ल्या चेडू सान तेव्हा येवन दर्बू एक धोरण आजीन हांव राक्षसा मारता कडे कुंती प्रवेश करता. कुंती वचून निमगीता कसो खातीर तुमी रडतरसाची तांणी पुरय सांगताचे हांगा एक राक्षस आले अधीन जावन आसाचे आमी पुरय जन जावन आमकां एक राय आसा जाल्यार तो राय बुद्धीहीन तो कसो करता म्हूण ताका गुतना तसो जाल्यार लाळवीक आशिल्ली देखून आमकां इतले कश्ट
त्या राक्षसाला हांग सुತ್ತमुत्त प्रदेशाचे पुराय जनान एक ಒಪ್ಪಂದ केला कसं म्हळ्यार तांगेले टर्न येतना म्हळ्यार दिसान दीस एक घरा दोकून आहार पेटोवचे जाल्यार एक योग कसो म्हळ्यार एक घराक कितले की वर्सां नंतर अन्नेक पंत पेटोवच्याक अवकाश मेळचे ग्राचारान म्हाका आज ह्या पंत पैच दीस म्हाका दिला कितले की काळ नंतर म्हाका दिला जाल्यार आतां पेटोया म्हळ्यार कोणा पेटोवचें हांव चमकलें रे ती वांचू साध्य ना म्हणटा कोणालें रक्षण ना जाता आमकां म्हणून म्हणटा तीन चमकलें म्हाका चेडवाक घेवन कसो करचें म्हणून कळना चेडूं पळयल्यार हांव वता म्हणून तर आसाचें आतां एक केल्लो हांव आलोचन कसो म्हळ्यार 4 जणांनी वचे राक्षसाला आहार जेवचे म्हूण सांगतना कुंती सांगता काय अय्यो इतले सान विशय बे तूं कसो खातीर इतली दुख्ख करचें म्हाका गोतस म्हाका एक उपाय गोतस हाका केदन की पाय जेवचे विशया खातीर आजी तूं विषाद करचें नाका दुख्ख करचें नाका उपाय परित स्तोत्र तस्मान मोक्षाय राक्षस तुका राक्षसाल निमती मोक्ष मेळचे म्हळ्यार राक्षसाल निमती चुकून घेवचें म्हगेला एक उपाय आसा पळय तुका एक पूत भारी सानुकय वय बाय एकी चेल्ली ती प्राये आयले हें 2 चेडवां तूं कोणाकय राक्षसाले पेटयले तुमी मंचनाची वय बाय तुगेले बायल चेडूं ना चेडूं मेल्ले कुडले राक्षसाला आहार जाल्ले कुडले एक जेवो 2 जेव पट्टा जाल्यार चेडूं म्हळ्यार होडाची तुमी वांचनाची म्हूण तुगेले बायलेन राक्षसाला आहार जाल्यार तूं चेडवाक घेवन वांचना म्हणटा तूं आहार जाल्यार तुगेले बायल वांचना म्हणटा हांव तुमगे ती राबोवन आसा तुमगेलो संवसार पळोवन संतोशार आशिल्ला तुमगेलो 4 जनांक तुवें कोणेय मरून नज म्हाका इश्ट ना ब्राह्मण अरे आश्चर्य जावन आयकता हांव वचनज बायलेन वचनज म्हगेले 2 चेडवांनी वचनज म्हूण सांगता उपायच म्हणटा कसो उपाय कसो सांगता म्हूण सांगून भारी एक तवकारी कुतुहलान तो आयकतर आसा कोण ब्राह्मणाल बायल चेडूं पुरय चेडूं म्हळ्यार तो चाल्लो न्हू चेल्ली पुरय कुतुहलार आयकताची कसो सांगतली कुंती म्हूण ती कुंती गंभीर जावन सांगता काय हे ब्राह्मणा तुका 2 चेडवां तुका बायले सोडूंक म्हणना 2 चेडवांक सोडूंक म्हणना म्हाका पळय 5 चेडूं वचाची तांतू कोणाकय एकल्या हांव पेटयता राक्षसाले की जैत बाय तूं कसले बेजार करूं नाका तेन्ना ब्राह्मण सांगता काय ताका धर्मिश्ट न्हू तो धर्माचे एक दृश्टीर ताणें पळोवका जत्न तो सांगता काय कशें तें हांव तुगेले चेडवांक पेटोवचें ना हम एतत् करिष्यामि जीवितार्थी कथंचन म्हगेल जीव ओरका म्हूण सांगून असल काम करचें हांवें आमगेले गांवचे विशय तुमी आमगेले आश्रय आयिल्यांचे आश्रय आयिल्यांक राक्षसाले पेटोवचें धर्मू न्हय न्हय म्हगेल वयर येईल कसं की कंटक आमी परिहार करून घेवका शिवाय आमगेल कंटकाक कोणाकी एकल्याक आमी एक कोणाकी एकल्याक बली दिवचे सम न्हय न्हय म्हगेलें आत्मरक्षण करचे खातीर अतिथींक हांव बली दिल्ले बरी जाता हें स्वार्थ हांव करना म्हूण म्हणटर आसा आनी कसो न्हय म्हूण म्हळ्यार पळय म्हगेले जीव व्हरचे खातीर अन्यकल्या हांव मारूं नज त्या बाई म्हाका गोत आसा अन्यक कसो म्हूण म्हळ्यार तूं श्रेश्ठ स्त्री म्हूण म्हाका कळ्ळें कुलीन मनाचे घराण्याची स्त्री म्हूण आज कळ्ळी म्हाका इतक म्हूण म्हळ्यार तुका आशय दिला म्हळ्यार एक विशया खातीर त्या ब्राह्मणाक तागेले घरकडच्यांक तागेले बायलेक कसलेय तोंदर जेवच्या नज म्हगेल पुत्तलान तूं एकल्याक पेटवन तुगेलें रक्षण करता म्हूण सांगता जाल्यार तूं सामान्य स्त्री न्हय तूं धर्मिश्ट जावन आसूची कुलीन जावन आसूची स्त्री जाल्यार तूं सांगलें म्हणलें कुळ्ळें हांव ओपत न्हय ना मामा हांव कसले कोरयेत खंयची श्रेयस्कर म्हाका म्हूण म्हळेलें हांवें न्हय आलोचन करका पळय आतां हांव वचचें जाल्यार आमगेले घर कडेन एकल्याय वच आयकना चमकल्या 4 जणांनी वचचें 4 जणांनी वचचें म्हळ्यार आत्महत्या करून घेतल्या बरीची आत्महत्या श्रेश्ठ की ब्रह्महत्या श्रेश्ठ म्हूण पळोवचें गेल्यार म्हाका दिसता आत्महत्या श्रेश्ठ ब्रह्महत्या करचे पशी म्हूण म्हाका दिसता तशें हांव तुक्क पेटोवन ब्रह्महत्ये तुगेले चेडवां पेटोवन ब्रह्महत्येक कारण जेवचे पशी हांव 4 जणांनी वचून आत्महत्या करून घेवचेची
लायक नवे म्हूण सांगून तो सांगतरस कोणा लागी कुंती लागी. आनी म्हणटकी ब्रह्महत्ये महापातकांतू सुरवेचे पंचमहापातकांत सुरवे कसं म्हळ्यार ब्रह्महत्ये म्हणटाचे ताका प्रायश्चित्त ना. खंय तर म्हळ्यार एकक पंत अजाग्रतेन की गोत्तना तिकली की ब्रह्महत्ये जाल्यारय ते दोशा प्रायश्चित्त ना म्हणटाचे. म्हणटना हें हांव गोत्तसून तुमकां पेट ताण पापता आनी ब्राह्मण म्हूण लेखला. हांव गोत्तसून तुमगेलो ते एकल्या पेटोवचें म्हळ्यार गोत्तसून ब्रह्महत्ये केल्या वरी जाता. ह्या संदर्भांत तो आत्महत्या श्रेश्ठ. आत्महत्यान जेवची पापस पळय ब्रह्महत्यान जेवची पापा येद्राक कांय न्ही. तशें जावन आवची आमी वताची आमी वचून राक्षसाले आहार जाताची. आनीक कसं म्हळ्यार हें एक ओप्पंत जाल्लेलें देखून अशी करचे गांवच्या जनाला धर्म देखून धर्मा खातीर आमी मेल्लेलीची देखून आत्महत्या म्हणून घेना म्हण दिसता. तशी आनीक कसं म्हळ्यार तूं सांगील तशी चल्ल्यार ब्राह्मणाला हत्या कारण जाल्यार बरी जाता. आतां आमी 4 जणय ओपून घेवन वचचे देखून कोणालेय मरणाक हांव कारण न्ही म्हूण जाता. तशें म्हाका पाप ना हांत भितरी म्हणून म्हणटा. मेगेल कसं की दुख्खाक तुगेल चेडूं हांव बली दिना. आनीक आगतस्य गृहं त्यागतस्तैव शरणार्थिनः याजमानस्य च वधो नृशंसो गर्हितो बुधैः. म्हळ्यार ज्ञानी जन कसं सांगता गो तसो घरांतू आईल जनांक जेवो आश्रय घेतील जनांक रक्षणे खातीर याचन करूं आईल जनांक मारल्यार ताजे तितले क्रूर निंद्य कार्य खंयचें ना म्हणटाची. तूं आमगेल घराक तूं चेडवांक घेवन आश्रय घेवन आश्रय निमगून येयली कळवे तुका रक्षण करता म्हणून हांव वेदव्यास आले. वेदव्यास म्हणटा न्ही वेदव्यास खंयचे रुपार येयले की ते ब्राह्मणा ते याण सोडतना ते हांव तुमकां रक्षण करता म्हणून सांगून समीत जाला बई बाय. म्हणटना हांव रक्षण कोरका जाल्यार जनाक म्हगेले आश्रय निमगून येईल जनाक हांव असले एक अपाया घाल्यार ब्रह्महत्या पातक म्हाका येना. तशें जावन हांव ह्या परे कसले करना. श्रेयस कसं म्हळ्यार म्हगेले बायल चेडवा घेवन वचचें. तशी हांव हें ओपना म्हूण म्हणटा तो. मागीर ती गेले मन आशिल्ले ಸ್ವಲ್ಪ विशय आनी सांगू का निपोवन दवरचें जायना म्हूण सांगून ती ब्राह्मणाले सांगता हे ब्राह्मणा पळय ब्राह्मण जनांक मारूनच तांकां रक्षण कोरका म्हणलेले विशय म्हाकाय गोतस म्हगेलेय मनांत आसता. ताजे निमतीन हांव हांगा येयला. पळय म्हगेल्ले म्हाका म्हगेले चेडवाल वयर प्रिती नावे म्हूण तूं लेखो पुरो जाल्यार म्हाका 5 जन चेडूं आसाचें. 5 चेडूं कसं न्ही 100 चेडूं आसल्यार हांव सुद्दां पुराय जनाल वयर एकल्याक प्रीत आसता पक्षपात करना. जाल्यार हांव म्हगेल चेल्ल्याक राक्षसाले पेटयता तुगेल प्रतिनिधी जावन म्हणला सी बाई. राक्षस म्हगेल चेल्ल्याक खाता म्हूण हांव तुगेल्या सांगला बाय. इत्याक म्हळ्यार तुका म्हगेल चेडवाल सामर्थ्य गोतना तांतूय म्हगेल तो पूतच पळत म्हगेल घरांत तूं आसता केन्नाय तागेल सामर्थ्य तांतूय कोणाकय गोतना. कसल्याक म्हळ्यार हांव म्हगेल चेल्ल्याक थंय पेटयलें म्हूण जाल्यार त्या राक्षसाक म्हगेल चेल्ल्या आपोडची समी शक्ती आसना. म्हगेल चेल्लो ताका मारून तो आत्मरक्षण करून येता तितलें भरवस म्हाका आसता गेले वयर. मात्र न्ही कितलींय महाराक्षसांक येदोळटय ताण मारून घाल्लेलें आसा हें पळय हांव दोळ्यान पळयलां. जाल्यार हे विशय मान तूं कोणा लागीं सांगचें नज ह्यो विशय भायर वचक नज. इत्याक म्हळ्यार ती आमी पांडव आमकां कौरवाल निमती अपायस त्या परी सांगना. ती कसं म्हणटा कसो म्हगेल पुत्ताक श्रेश्ठ जावन आशिल्ली एक मांत्रीक शक्ती आसा ताजे निमती जावन पुराय राक्षसां मारता. तूं मात्र कोणा लागीं सांगू नज. तूं म्हाका आश्रय दिला म्हळ्यार म्हगेल पुत्ता पेटयत म्हणल्यार पुराय जनाक कळ्ळी म्हूण जाल्यार दिसा एका कडेन राक्षसां मारचे खातीर आख्खा आपोवन व्हरतीत. हांव तें ओपना. आनीक कसं म्हळ्यार ताकेक ते मंत्र दिल्लेले एक गुरू आसा. त्या गुरूला अनुज्ञ ना नशी ताणें आन्याकल्या मंत्र उपदेश दिवचे ना. गुरून तागेले खातीर मात्र मंत्र उपदेश दिलेले. गुरुणाच अननुज्ञातो ग्राहयद्यत सुतो मम न स कुर्यात तथा कार्यं विद्ययेति सतां मतं. म्हळ्यार तांगेल प्रार्थनेक हांव जायत म्हूण सांगून म्हगेल चेल्लो गुरूल आज्ञा ना नशी महामंत्र बिंगड जना ताणें उपदेश दिल्ले म्हूण जाल्यार म्हगेल चेल्ल्याक कितें मंत्र सिद्धी जायना म्हणला गुरून. तशें जावन हांव आतां ताका पेटयता. तुगेल चेडूं इवंताची तो इवंता तूं भिवची नाका जाल्यार हे विशय भायर वचना नज जयत कडेर तांकां अमृत पिल्लेले तितले संतोश केलकय दोळे दुखून दळदळी आनंद बाश्प पयलकय
एक क्षणा पुढे रडतं रशील सगळे ब्राह्मण संसार. कुंतील उत्तर ऐकून भारी आनंद रे चुशूर केलं काही त्यांनी. ब्राह्मणे उठाईल काही कुंतीक पायी पडली की नमस्कार केलं काही. कुंती कसं करता तिका बरं जेव तुका म्हणून सांगून आशीर्वाद दिता आणि त्या सांचरडाक हांडेर घेऊन मोग करून त्या ब्राह्मणाक घेऊन भीमाला येईल की. आणि ब्राह्मणाला कष्ट पुरे भीमाला सांगली काही. ब्राह्मणाला द्राकाची आणि ताक कसले रीती रे सहाय करू का मी म्हणून म्हणतात जायता मा तू सांगील वरीची आवची गाडी घेऊन त्या राक्षसाला बत्ता म्हणून सांगून म्हणता कोणा भीम ज्याला रे आता या कार्य आम्ही करताची म्हणून सांगून कुंतीन सांगला भीमान सांगला ज्याला वरलेल जनाका एक उत्तर सांगका नव्हे. चमकलेले भिक्षाटणे चमकलेले धर्मरायो वरलेल बाउंड पुरे घरकडे इलीची. आवसुल्याकी ते दिसा मिळेल भिक्षेद वरले काही आवसो नमस्कार केले की भीमनी अर्जुन अंगा भीमनी कुंती मान भिक्षे वचने येशील. भीमो आवसुल्या की ब्राह्मणालगी या कार्याम करता म्हणता आणि सांगला एक उत्तर दिल्यावर हांगा भिक्षाटणे चमकल जनघरकडे येईल्यांची आवसुल्या भिक्षे दिल्ली. भीमो वचन आपले भिक्षेक हांगा कसकी गाढ आलोचने रस. भीम कसं आलोचन करतयो धर्मराया मात्र कसं की एक विषय असं नानातलं भीम इतले एक गंभीर जाऊन आलोचन करणं सिरियसली बैसन आशिलो म्हणून सीधा अवसला वचन निमगीत के आम्हा भीम इथं तशी आलोचन करून बैसला. कसं लोक ओढ काम असशी कसं की एक ओढ युद्ध करतशी आलोचन करून बैसला नव्हे. कंचकी एक कार्य साधन करचे आलोचन ताकेल मन आस म्हण ताकेल तोंड पडिताना दिसता. कंची कार्यच्या पुरते तुक जेव्हा गोतसव्या की तुम्ही तक्क कसले काम करू सांगला कसं म्हणून सांगा म्हणून कडे रे ती सांगते की बाई रे धर्मराया तू लेखील वरीची आवे सांगील तक्का काम एक काम ओढ काम सांगला तक्कावं कसं लम्मा तेम ती पुरे सांगता कसं गोतसव्या. त्या अशेष काही या गावात एक विषय आम्ही राबेल ब्राह्मणाला घराच्या न पैच दिसाचे अन्न त्या राक्षसा पेटो का म्हणस एक तक नरम आमचं इजाव का एक कळन कोणे वचू का म्हणस तंगेलन तो चर्ची जाऊन कोणेही नतल्या कोणेही आम्ही वांचू जाईना एकला सोडून एकलन मात 4 जणांनी वच्चे निर्धार करतना आ म्हणले म्हाका 5 चरडू असं जाव एकल्या पेटत तो जायना म्हणालो. मागीर राव भीमाल एक ताकद कितले म्हणून सांगता रात वपला कडेरी युधिष्ठिराक जोर भयंजत के धर्मराया किमिदम सायसम तीक्ष्णं भवत्या दुष्करम कृतम परित्यागम ही पुत्रस्य न प्रशंसन्ति साधवः. आमा तू असल काम करचिवे कसल हाजी निमती जत्ता तो राक्षस कसलो कितली ताकद असलो आशिलो भीमा काही मारचे तितली ताकद असवे तक्का त्या पुरे आलोचन करनाशी तू कसल या कार्य करू चमकल मा एक नमने दुस्साह कार्य नव्हे आणि समूह ये एक आवसू जाऊन ती गेले पुत्ताक तिने त्याग करचे म्हणून म्हणल्यार हे चांग जन कोणी तू चांग काम केले म्हणून म्हणटावा मा ना नव्हे. कोणाल की पूत कोणाल की घर कोणाकी रक्षण हे कतीर तू गेले पुत्ताक राक्षसा बली दित म्हणून कसले वपलो ये पुरे आत्ता पुरे जात वेळ अशी पुरे सांगला. आणि शास्त्रांत तू येशी आवसून पुत्ता परित्याग कोरका म्हणून सांगनी नव्हे. तांतूय म्हाका जोर बेजार म्हळ्यार भीमाक परित्याग करच्या तू बाई सरले पळय ताणें आशिल्ली दिकून नव्हे. आम्ही रात्रीचे पुरे निर्भय जावन न्हिदताची. दुर्योधनान आमकां कितले अन्याय केलेले भीमाल निमती ना मामा आम्ही वांचिलीची अन्याय कसं म्हळ्यार मुखारसून आमकां त्या दुर्योधनाला आतां दुखून रक्षण करचें जाल्यार भीमानाची तितले. आनी आतां तांणी आमकां इतले बाद दिवचे तागेल पराक्रमा निमती ना मामा शकुनीक जावो दुशासना जावो दुर्योधना जावो कर्णा जावो भीम असं म्हूण कळ्ळें रात्री न्हीद पडना तांकां तशें जावन. आनी ताणें कितले केले उपकार केले लाक्षाग्रह लासून वतना आमकां राखशील ताणेची ताजे नंतर कितले कश्ट येयले तांतूं दुखून भीमान आमकां पार केल्ले पुरोचना यमलोकाकय ताणें पेटयले मुखार सोन खंय एक युद्ध करची परिस्थिती येयल्या रे धृतराष्ट्राल चेडवांक वोच मारता आनी भुमी ही सगळीची भूंय आमगेल जित्ता म्हूण म्हणलेले एक भरवस म्हाका आशिल्लें. तसल भीमाक तू त्या बकासुराक कवच्या दिवच्या पेटयत रसना सम्य कुंती हस्तकय म्हणटकी धर्मराया तू भीमाल वयरची मोगान जेवो भीमाक तू अवलंबीत जावन आशिल्ली देखून अशी पळय उलयता भीमाल सामर्थ्यक तुका विसरून घेतले बे
हांव कसले तितले बुद्दीनतील म्हूण लेखला तूं. हें ब्राह्मणाल घर कडायली नंतर आमक राबूक गट्टी आश्रय मेळ्ळा वय बाय. ते ब्राह्मण आमकां तितले चंद करून पळयता, मर्यादा दिता. दुर्योधनाकाय आमी हांगा शिलगुतच वे ना नवे. हांगा दुखून भायर चमकल्यार आमगेले साहस प्रदर्शनांनी करचे तसले एक परिस्थिती आयली म्हूण जाल्यार आमी कोण कसले इत्ती म्हूण एक ना एक दीस पुरे कडेन स्प्रेड जाता. हें ब्राह्मणाल घर आसा तितले काळ हांगा आमी एक याचक वृत्तीन जीवन करतात. कोणाकय आमगेले वयर आमी क्षत्रीय असच्या परस म्हणल्यार चमचे येनी. आनी ताण आमकां केल्लेलो उपकार आमी एक प्रतिपकार करूनक वे. धर्मशास्त्र त्या बाई सांगना वे. ताणें बेजार करचे सहज नवे. कितली सन्न प्रये तागेल चेडूं तागेल बाईलेक राक्षसाक कवचे दिवचे मन येतवे ताका. आनी एक कसं म्हळ्यार युधिष्ठिरा तूं भिमाल पराक्रम गुतना आशिल्ले तुका तितले ताका 10 सहस्र अस्तीचे बल आयला म्हणून आमकां सांगला न्हू सान आसतनाची म्हणटना तितले आशिल्ले दिकून न्हय ताका 10,000 अस्ती बल आशिल्ले तुमी कांय सादारण तुकाच वे. एकाक अस्ती बलाचे तुमकां उबार नाडू साध्य जाल्ले ताजी निमती न्हू ताका. सगळे प्रपंचान तो आजी ताका समान बलशाली कोणेय नात न्हू युधिष्ठिरा. खंयचे पराक्रमी सोलवाय न्हय हिडिंबाक मारनिवे ताणें. राक्षसांकय मारची तितली शक्ती आसा म्हणून कळना घे. आनीकय एक विशय सांगता तुका सान आसतनाचो. जल्लेल चेडूडाक हांव पाय्यार न्हिदकारान बैसून आशिल्ली कडेन एक वागा बोबायक म्हूण आकस्मीक जावन हांव उठयली. म्हाका चेडूं पाय्यार आसा म्हळ्यार परिज्ञानय ना अशी जिवाक ऐसोका उठयली. चेडूं डबक्कनी पडलें. कस जल्ली की चेडूडाक म्हूण लेखूका जाल्यार चेडूं हास्तरस ताणें पडलेलो फातर पुड्डी जाम चमकला. तेन्ना म्हाका कळ्ळें यो भीम महापराक्रमी जाता म्हूण. ताजे खातीर न्हय तितली धैर्यशील दिकून न्हय हांव राक्षसाले पेटयता. खंयचे लोभ ना म्हाका, कसले अज्ञान ना म्हाका, कोणाले वयरी मोह ना म्हाका. हांव बुद्धीपूर्वकय जावनूची विमाल निमती हें राक्षस संहार कोरका. त्या राक्षसाल निमती हें गांवां मान्य सुತ್ತमुತ್ತल ಸ್ವಲ್ಪ गांवांक बाद आसा तशें जावन तांगेल पुराय जनाक हे बादे दुखून त्या राक्षसाल बादे दुखून मुक्त करका म्हूण सांगून न्हय हांव भायर सरलें. तुका गोत्तच न्हय क्षत्रियाल धर्म कसले म्हळ्यार ब्राह्मणांक रक्षण करचें म्हूण सांगून. क्षत्रियाकच रक्षण केल्यार ताका किर्ती मेळटा. वैश्याक रक्षण केल्यार लोकप्रसिद्ध जाता. शरणागत जावन येयले शुद्राक क्षत्रियान रक्षण कोरका म्हणस जाल्यार खंयच्यो क्षत्रियो ब्राह्मणाक रक्षण करता पळय ताका मस्त पुण्य लोक मेळटा म्हणस ह्या साना सांगिल्लो न्हय हे विशय आमकां. म्हणटना त्या ब्राह्मणा प्रत्युपकार करूं का म्हणून निर्धार केला. त्या कार्याक हांव भीमसेनाकाचें नियोजन करता जैतवे. तूं कसले लेखू नका. भीमा कसले जायना तो सौख्य जावन येता. त्या राक्षसाचो मार करून येता तितली धैर्य म्हाका आसा म्हूण सांगून ती युधिष्ठिरा सांगता. मागीर हांवसून तशें सांगली नंतर युधिष्ठिरान कसले उल्लच आसवे. ताकाय दिसता काही कुंतील निर्धार समसूचेची म्हूण सांगून दिसतरस भीमसेनाक काही बकासूर खातवे म्हणलें एक भ्रांती मना येईल पळय त्या बाई गेली तागेले तो म्हणाल काय वय्या मा तूं ब्राह्मणाले कश्ट निवारण कोरका म्हूण लिखेल समज म्हूण म्हाका दिसता. तुगेले मनस्थितीक तुगेले एक व्यक्तित्व म्हणटा पळय ताका सांगिल्ले विशय तूं कोणाले कश्ट दोळ्यान पळोवन सैसून घेवची मनीस न्हय म्हूण म्हाका कळ्ळें. तुका मस्त दय आसा. तांतू एक ब्राह्मणान दीन स्थितीर आसतना आमी क्षत्रियान दय दवरका म्हळ्यार खंडीत. भीमसेनो म्हाका एक घडी हांव मोहीत जाल्लो भ्रमीत जाल्लो. म्हगेलो धाकलो भाव हाका कसले जाल्यार म्हूण म्हणलें मोगान भ्रांती पडलेलो जाल्यार भीमसेनो हिडिंबासुरा मारलेलो बकासुराक यशस्वी जावन मारून येता. म्हाका संशय ना जाल्यार एक विशय ब्राह्मणाक कळका कसले म्हूण म्हळ्यार बकासुराक भीमान मारले म्हळ्यार विशय हें पट्टणाच्या कोणाकय कळूं नज म्हूण एक सांगका. त्या सुरवे वचन घेवन पाय भीमा पेटय कुंतीन म्हणटना हांव त्या सुरवेक सांगला. ताका एक गुरून मंत्र दिलेले त्या मंत्रा निमती ताणें सोलवान येवचें म्हणून त्या विशयी कोणाकय कळून कळल्यार पुराय जन म्हाकाय मंत्र सांग म्हणून उपदेश दी म्हळ्यार हाका दिलेलो उपदेशय व्यर्थ जाता. कोणाकय कळून नज न्ही म्हूण हांव ब्राह्मणा सांगला रे म्हूण म्हणटा कोणाले की धर्मरायाले. अशी रात्री जाल्ले भीमसेनो राक्षसाक
म्हूण तयार केलेले सगळे त्या गाडेस न्हय बरी कटारान तो आहार बरून दवरला ते घेवन राक्षसान शिलकडीन वता. ते अरण्या वता राक्षस खंय आस म्हूण सुरेखा वाट्यांनी सांगला त्या वाटेन वता थंय राबून बकासुरा यो 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 म्हूण म्हणटा. आनी बकासुराक ताका भिमाक केन्नाय बुकची तांतूय भीमसेना पाप इणें कुंतीन कसो आहार दिलो रे ताका उणी जेवचे ते ताण जावन भिक्षा घेवन येतना भरपूर आहार मेळटा आशिल्ले. हाणें ते बुडकूळ होवचे पळयतना जेन्ना संशय येवचेना ज्यांनी पांडव म्हूण म्हणले खातीर तागेले भिक्षा वचे बंद केले धर्मरायन आनी कुंतीन. ताजे नंतर तांणी 4 जण कसे भिक्षा हाडता तांचो अर्धवंट हक्का केन्नाय ताका पोट भरलेलें म्हणून ना सांगूक पोट्टा भितरी ताका अग्नी आसता कसो खाल्यार रकोदर नव्हतो कसो खाल्यार जीर्ण जावन वता म्हणटना ताका कसो दिल्यार पावना जाल्यार कसो करचें मेघाल बावंडा आशिल्ल्यान तो वांटून खाता च्या बूक म्हूण सांगूचे तुवें म्हूण आज ताका एक गाडी खावच्या मेळ्ळा न्हू भारी संतोश. बकासुरा यो 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 म्हूण सांगतनी खावच्या सुरू करता. बकासुराक दोळतय कोणय बकासुरा म्हूण आपयलें ना तितली भितरली ताका एक नवी एक विशय दिसलो हें कोण हें म्हाका आपयता कडेन रे यो यो म्हूण आपयलें ताका गोपयला येदोळतय मेघाल नांव दवरून आपो धैर्य कोणाकय नाशिल्लें. आज कोण यो म्हाका आपयता म्हूण कोपाना भायर येयला. ते घरा दकून पळयत खंय भिमू केदें व्हड शरीर म्हूण ना खंय तांबडो तांबडो दोळे तांबडे केंस राक्षसाल केंस तशींच आतां पुराय जिनान तांबडी करून घेवची केंस पुडी पळय यमदूताले राक्षसाल केंस म्हणटाली ते तशी ताक भयंकर जावन आसतो राक्षस कोपान सगळी भूंय आतां बेतून घालतकी म्हूण म्हणलेलें एक नमने भ्रांती पळयतले जेन्ना आनी चमकून येतना भूंय बेतून वतकी म्हूण सांगून आनीक म्हळ्यार कसो तागेलें तोंड कान्नाल येता येशिल्ली तेदें व्हड तोंड म्हळ्यार कितले वगवगी खाता आशिल्लें म्हूण आलोचना करायची. तागेले ती निडल्यार 3 गिटी म्हळ्यार भिकर जावन दिसता आशिल्लो तो म्हणून तो येद्रा येवन राबला खंय. भीमू मात्ती वयर उबारून पळयना तो हाडलेले कटार रांदपाचें खालकरच्यारी मग्न जाला. राक्षस भारी आश्चर्य आवांची खातल म्हणलें रे यो कोण एक पळयतना एक सामान्य मनीस या मोठ्या भुकेच यो तांतय म्हाका म्हूण पेटयला आहार खावची तसले धैर्य कशें येयला का म्हूण कोप येवन दांत छापतके खटखटीची त्या वेळार तागेले दांत छापील शब्दूच गुडगुडयला बरी जाता म्हूण म्हळ्यार ताका कितली त्राण आसूं का पळय. आनी की दोळ व्हड व्हड तोंड व्हड व्हड बोब मारता खंय तुका कसो न्ही आतांच्या आतां मोरचें आशिवे असल बुद्द येयलावे म्हाका दिलेलो आहार तूं खातरच न्हय समवें तूं करचें म्हूण सांगून कडेरी ताण त्या व्हडान गर्जन मारून उलयतना न्हय सुतमुतूर अन्न आशिल्ले प्राणी पुरय धवलींच खंय जाल्यार भिमू तितले बडबड प्राणयान उठान धांवचे शब्द पडता जाल्यार भिमू त्या गाडयेर बैसून खावच्या शूर करलेले ताणें माती वयरी उबारनी खावची रब्बोच्या खंय रब्बन तो निमगी तरस तुका कसो धैर्य मागेल अन्न खावच्याक गोत्तू ना डोंट केअर कत्तरस कळ्ळें. एक पंता मस्त पंत त्या राक्षसान बॉब मारून बिश्टायता न्ही एक पंता ताका अर्दळ्यान पळयलें आनी हांसलो हांसून वापास खावचें सुरू केलें. तेद्दा ना तेज्याय म्हणून केतें केल्या बरें हांसतना राक्षसा कोप येना अशें राबतवें जोर कोप येवन 2 हातूय वयर करून भिमाक त्या 2 हातांनी एका पंत मारता ताण थंयच मोर का म्हूण सांगून तागेले लागीं धांवला. तेद्दा नाही भिमू ते खावची सोण उठायना खंय राक्षसाक पळयत ते गाडये लागीं येवन राबला एक पर्वत राबल्या बरें दिसता. वापास ताका पळयता आनी जाल तितले वगी हे आहार पुरय सोरो का म्हूण निश्चर मनान कांय भंय ना अशी एक चूर हात पांय कडकडेना खातरस ताका अपमान जाल्ले बरें जाल्लें राक्षसाक. इतले व्हडले अपमान म्हाका कोणें करनी गाडी घेवन येयले जेन्ना हांव गाडीला येवका जाल्यार हार्ट फेल जावन मरता आशिल्लें म्हाका कसले बाद जायनी यो म्हाका दिलेलें अन्न खाता मागीर कसलें म्हूण सांगून कोप येवन 2 हातांनी भिमाल फाटीर मारून सोडलें राक्षस आलमना कसो म्हळ्यार मारलो पेट्टू कसो म्हळ्यार भीम एका पंतरागत हुंकून मेल्लो म्हूण जाल्यार भीमसेना फाटीर बशिल्ले जळार मारलेले तितले जायनी ताका कळ्ळें. इत्याक म्हळ्यार तितले बलिश्ट पेट्ट पडला जाल्यार भीमसेनान
आतां तोंडा आहार घालचेर बयनी म्हूण म्हणलें रे पाटीर कोणें एकल्यान जळार मारल्या बरें जालां वय बे कावच्यो घास एकूय पणीकय हात्ता दुखून ते पेट्टाक मागीर खातरस जेवतरस येता रीती जेवतरस राक्षसा आनी कसं करचें म्हूण सांगून मना वच्चें न्ही हाता पेट्ट हाका पावनी म्हळाल थंय लागगी आशिल्लीक व्हड रूख मूळ समीत निकलान काणू भिमा त्या रुखान मारता म्हूण सांगून धांवन घेवन येतरच रूख तेच भितर भीम कसं करता हाडलेलो सर्व आहार खावन गेल्ला उद्दाकय पिल्लुकय हातूय धुल्लुकय आनी हास्तची बकासुराल एदरा राबलुकय आनी राक्षसाक ಸ್ವಲ್ಪ अपहास्य केल्लें आनी ताणें वृक्षान मारका म्हूण उबारतनाची दावातान तें वृक्ष काडलीकय आनी काण दूर उड्डयलकय राक्षसाक कोप येयलकय आनी की लागगी आशिल्ली कितली की वृक्ष काणू भिमाले उडोवच्या सुरू केलकय ताणें भीम कसं करता त्याच वृक्ष धरता ताणें कितली वेगार उड्डयला ताजी पशी चड वेगार राक्षसाक मारता अशी वृक्षयुद्ध जातरस ते अरण्य कितले की दुरतय वृक्ष नाकय एकय राक्षसाक वृक्ष मेळनाचे न्ही तेदना तो म्हणटरस हांव बकासूर तूं कोण हांव कोण म्हूण तुका गोतनवे तूं कोण हांगा येयला अशी तुका कसलें गोतना हांव कितले धैर्याचो कितले शक्तिशाली म्हूण सांगून भिमा वचून घोट्टी धरली की ताका हल्लोच्या नज म्हूण हल्लू जेवच्या नज म्हूण भीम कसं करता ह्या राक्षसाक ताण पटोवन धरली गट्टी राक्षस भिमा हल्लोच्या पळयला रे भिमा हल्लोच्या राक्षसा जायन नतले रे भीम राक्षसाक एकडे तेकडे त्या हातांत धरून गुंडान कळवे कडेरी राक्षस आयास जाले भिमा कसले जायनी म्हळ्यार रे हांच्यान भीम ताका तांडून एकडे तेकडे गरगरी गुंडायतरस राक्षस आशिल्ले त्राण पुरे घालून भिमा तांटूच्या बतरस ताका जायना कळवे कडे बारे आयास जाले की दोग जनांनी एकल्या तांडून घेवचे न्हय भूंय सगळीची भूकंप जालेले वरी हालतरस गडगड येतरस थंय तांणी निकलान घाल्लेले वृक्ष सत न्हय ते हांनी बाहू युद्ध करतना पुरे हांगेल पायया येडे सिरकून पुड्डी जाल्ला कडेर म्हणटना भीमसेन कसं करता राक्षस आयास जाले म्हूण कळ्ळी पळय तेंचे वेळा ताका नेलार पाडोवन सोडलेकय आनी दोनी दिंबेनय ताका लांगार उड्डून बसलोकय त्या वेळाक राक्षसाक प्राण वत अशी जाला तितली संकट जाला जाल्यार प्राण वच्चे न्ही तो वटूची तडपड येतरस कडेरी कूडले तर राक्षसा उमती घालतकय उमती घालून सुरवेता गेले पट्टार दिंबीन मस्तिलेले आतां ते राक्षसाल शरीर उबारून उमती घाल्ले आनी तागेले फाटी वयरी हट्टी दिंबी दवरून बसलो आनी तागेले उजव्या हातान गळो धरून गळो हुमटान घालतकी म्हूण तशी बलान तांडिल की ताण राक्षस रगत वंकून तो मेलो आतां त्या राक्षसाल बोब मरतना ते आयकून त्या राक्षसाले सगळे परिवार ते अरण्यांत आशिल्ले न्हय पुराय जन तांगेले कामाच्यांकनी घेवन कसं जल्ली म्हूण सांगून धांवन येताची पळयताची बकासुराल चोर म्हूण कळ्ळा बकासुरा कसं जल्ले ताका अन्न खावन बोब मारता म्हूण लेखला रे हें प्राणोत्क्रमणा वेळार बोब मारचें बरी मारतरस कसं जल्ली हें म्हूण सांगून धांवन येताची पळयताची अकळ भिमा पळयतात तांणी तांगेल रायो बकासूर व्हड पर्वत मेल्ल्या पडल्या वरी मोरून पडला पुराय जाणां भंय जाल्ले कडे पळयलें तागेले आंगार भीमसेनस यो कोण आगेल निमती आमगेल राय मेल्ल म्हूण जाल्यार वो आमकांय मारतल वे म्हूण म्हणलेले एक भंयान कडकडे ताचकय तांणी तेन्ना भीम सांगतकय तुमकां कसलें करना जाल्यार रे तुमी आनी मुखारी नरभक्षक म्हूण गोतस आनी मुखारी सुತ್ತಮುತ್ತಸ್ಚೆ खंयचेय मानवांक जेवो मानवांकच खंयी जगत्यार सोचे खंयचे मानवांक तुमी खाल्लें म्हूण कळ्ळ्यार री हें बकासुरा केल्लें वरी हांव तुमकां करता आजी मेगेल्या दारा तुमी प्रतिज्ञा कोरका आनी मुखार आमी खंयचेय मनशांक मारून खायनाची म्हूण तशें जाल्यार मात्र तुमी वंताची म्हूण म्हणटना पुरे ते राक्षस जायत म्हूण सांगून भिमान सांगिल्ली तशी प्रतिज्ञा कोरून वताचकय तेंचे रान्नान रपताकय जाल्यार खंयचेय मनशाल तंटेक तांणी येनाची मागीर केलव बंद मित्र बकाले
विमाल पराक्रमाविशयी ऐकून ये आजने पायी आमका अंती करूक जिवो अश जल्ला अंगराबून जम्मी म्हूण सांगून तांणी धांवन ताचके त्या प्रदेश सोडूची. मागीर भीम कसो करता त्या राक्षसाले मडे तांडून हाडले आनी त्या एकचक्रापुर नगराचे भाईचे द्वारस पळतयल्याक घाल्ला आनी कांय गोतना नाशी तागेल्या घरान तो नुतो येवन बसला. घरकड येवन युधिष्ठिराला आनी पुरे विशयी सांगता अशें जाल्लें अशी मारले राक्षसा हांव म्हूण. हांगा पट्टणान तुका सल जाल्ले हे विशयी आमी पायच्या दिसाक पळया. आज सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.